नमस्कार, मी अशोक शेनगारे, जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी ठाणे। आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की सध्या निवडणुकीची धामधूम चालू आहे आणि याच वेळी आपण आपला सक्रिय सहभाग नोंदवून मतदानाचा पवित्र अधिकार बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी आपण आपले योगदान निश्चितपणाने देणार आहात। मला याची कल्पना आहे की मतदार नोंदणीच्या कार्यक्रमामध्ये आपण अत्यंत सक्रिय असा सहभाग देऊन आपलं नाव नोंदवण्यासाठी आपण आवश्यक ती कारवाई पूर्ण केलेली आहे। आता वेळ आलेली आहे की मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा अधिकार बजावण्याची। हे करत असताना आपलं नाव कोणत्या मतदारसंघामधल्या कोणत्या यादी भागात आहे हे शोधणं गरजेचं आहे। त्यामुळं यासाठी भारत निवडणूक आयोगानं वोटर हेल्पलाईन हे जे अॅप दिलेलं आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला आपलं नाव कोणत्या मतदारसंघात आहे त्याचा शोध घेता येऊ शकेल। त्याशिवाय आपल्याला voters.eci.gov.in या वेबसाईटवरून ही आपलं मतदार यादीतलं नाव कुठं आहे तेही शोधता येऊ शकेल। त्याशिवाय एक टोल फ्री नंबर आहे 1950। या टोल फ्री नंबरवर जर आपण कॉल केला आणि आपले डिटेल्स त्यांना प्रोव्हाइड केले तर आपलं नाव मतदार यादीतल्या कोणत्या मतदारसंघातल्या कोणत्या मतदार यादीत किती क्रमांकावर आहे हाही मजकूर किंवा तपशील आपल्याला मिळू शकेल। माझं आपल्याला आव्हान आहे, नवे नंबर विनंती आहे, 20 मेला आपल्या जिल्ह्यामधल्या 3ही लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे। जरी ते 3ही दिवस सलग सुट्ट्या असल्या तरीही आपण लोकशाही बळकट करण्यासाठी आपण 20 मे रोजी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा